तर सामन्यातून सुरू होते. पंच ग्रीन सिग्नल दाखवत असताना फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल सरळ केल्यात. क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनतील प्रेक्षक, कारण चेंडू त्यांच्या समोर पडला आणि जसा चेंडू पडला टप्प्यावरती तसा गेलाय सरळ रेषेत निघून. पहिला चौकार पाहायला मिळतोय तो विश्वास रसाळ यांच्या बॅटमधून आणि तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती. रणजित ठाणगे, रणजित जायचंय आपण मैदानामध्ये. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. मैदानामध्ये रणजितला पाचारण केलं जाते. गोलंदाजाच्या संशयवरती आक्षेप नोंदवलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला आपल्याला. आताचा बॉल स्क्वेअर लेगला खेळतात आणि चेंडू जाईल या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक सरळ दुसरा चौकार विश्वास रसाळ यांच्या बॅटमधून. वरती लगातार 2 चौकार पाहायला मिळतात. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा चांगला लोअर फुलटॉस मिड ऑफ मध्ये खेळतात. डीप मधून क्षेत्ररक्षक आल्या चेंडूला उचलले तोपर्यंत एक धाव ती घेण्याचा अवधी होता, वेळ होता आणि त्या वेळेमध्ये मात्र एक धाव कंप्लीट केली जातोय. 9 धावा धावपळकावरती. किशोर मात्र प्रथमच स्ट्राईक वरती पाहायला मिळतात निजे टीमच्या वतीने. आताचा बॉल थोडासा बॅकफुटला गे आणि कट केला. त्याच्यावरती एक धाव. चांगली चेंडूची फेकी होत असताना, कारण सुरुवातीला 2 चौकार आले त्याच्यानंतर मात्र 2 चेंडूवरती या 2 धावा. एकूण टोटल पाहिले तर 10 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. चांगला फटका. समोर कोणताही क्षेत्ररक्षक नाही या डीप मारून क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत चेंडू पहा या ठिकाणी फेकी केली जाते आणि 2च धावा. सतीश त्या ठिकाणी होते आणि प्रवीण मात्र येथे धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा येथे 2च धावा मिळाल्यात. 12 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून. व्हॉट अ शॉट, सुपर डुपर सिक्सर.
तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये या 18 धावा पाहायला मिळाल्यात आपल्याला. निलजित संघाच्या बाजूने बिनबाद 18 अशी एक चांगली सुरुवात, ठोस सुरुवात पाहायला मिळतोय. मात्र तिचं सातत्य टिकवावं लागेल ते टीम निलजित संघाला. गोलंदाज पाहतोय पण प्रवीण पाटील दुसरे षटक. चला सामना सुरू करा. प्रवीण यांना पाहतोय आपण षटक घेऊन आल्यात आपल्या टीमच्या बाजूने. यावेळी चांगला स्क्वेअर कट फटका त्या ठिकाणी चेंडूला अडवलाय. बिनत होते एक धाव पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये प्रवीण पाटील यांची उपयुक्त ठरली. वाकळण संघाच्या अगेन्स्ट 2 षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या. 2 फलंदाजांना बाद केलं होतं. तोच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकोणावीस धाबा आहेत. विश्वास बॅक टू बॉलर्स खेळतात आणि या ठिकाणी मात्र डॉट बॉल ची सांगतात. चांगली गोलंदाजी येथून पुन्हा एकदा पाहा मिळेल का. प्रवीण मात्र नेहमीच चांगलं योगदान देतात आपल्या टीमला. फुलटॉस होता समोर खेळ्यात मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. तोपर्यंत दुसरी धाव इथे कॉल दिला गेलाय दुसऱ्या धावेचा आणि जलद गतीने मात्र या 2 धावा पूर्ण करीत असताना टीम निलजित संघ. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेस मात्र गुगली पडताळू शकले नाही आहे आणि आणखीन एक डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळते. शशांक पाटील यांना पाहतोय त्यांच्या मागे क्लोज किपिंग करत असताना चांगली भूमिका अदा केली जातोय या मॅच मध्ये. फुलटॉस होते क्रॉस द लाईन खेळ्यात आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. तेथे मात्र मिळेल ती फक्त सिंगल. समोर क्षेत्ररक्षक आहेत. एकच जा मिळाल्या. खूप चांगले षटक हाताळत असताना प्रवीण पाटील मानपाडा एन कडून संदर्भ संघाच्या बाजूने आपल्याला पाहा मिळतात. आताचा बॉल फ्लॅट डिलिव्हरी. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून. आलाय तो हाय अँड हँडसम किशोर पाटीलच्या बॅट मधून दर्जेदार षटकार.
ओके, थँक्यू. तर 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धापळकावरती. पार्टनरशिप पाहायला मिळतो आपल्याला 28 धावेची. निज संघाच्या बाजूने गोलंदाज विनोद पाटील तिसरे षटक घेऊन आले. समोर विश्वास रसाळ, नाश्ता किशोर पाटील. 28 धावा लावल्या धापळकावरती. आताचा बॉल या ठिकाणी फेकून देण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत एकच धाव अरविंद होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जसं चेंडू टप्पावरती घेतला तसं मात्र बॅटच्या थोडंसं वर लागला बरोबर आणि तेथून मात्र एकच धाव पाहायला मिळतोय आपल्याला. चांगल्या पद्धतीने दोन संघामध्ये हा सामना तुम्ही पाहतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. मात्र याच्यातून जो विजेता होईल तो मात्र वागेश्वर देसाई संघासमोर खेळेल आणि त्याच्यातून विजय होईल तो मात्र सुपर 3 साठी क्वालिफाय होईल. विनोद पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती. किशोर यावेळेस वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडंसं पाठीमागे निघून जातोय आणि तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा होत्या. दुसऱ्या षटकात 10 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात पाहतोय 2 चेंडूवरती फक्त 2च रन्स आल्यात. आताचा बॉल फ्लाईट दिलाय. चेंडू येतोय मिड ऑफ मधून पुढे. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. किशोरची रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळतोय आणि 2 धावा पूर्ण करत असताना हा संघ चांगली फलंदाजी होत असताना अद्यापपर्यंत तिसरं षटक. या बेले चेंडू शॉर्ट लेगा पुन्हा एकदा खेळून काढतात. बॅटवरती व्यवस्थित आला नाही आहे आणि तोपर्यंत मिळते ती बायच्या स्वरूप लेग बायच्या स्वरूपाने एक धाव. तर या षटकाचा विचार केला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विनोद पाटील यांचं षटक हाताळत असताना येथून मात्र कमबॅक करण्याची गरज होती कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा आल्या, त्याच्यानंतर 10 धावा आल्या आणि आत्ता मात्र या षटकामध्ये थोड्या कमी धावा पाहायला मिळतात. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. चेंडू जाईल सरळ. यस षटकार. हो पॅरेलल स्ट्रोक होता आणि या ठिकाणी या मिळाल्या त्या किशोर पाटील यांना 6 धावा. या ठिकाणी चेंडूचा वापर केला जाईल. षटकाराला किशोरच्या बॅटमधून दुसरा षटकार पाहायला मिळाला. मगाशी सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार आणि आत्ता सुद्धा एक षटकार पाहतोय आपण. चांगल्या धावसंख्येकडे पुन्हा एकदा वाटचाल करत असताना संघ पाहायला मिळतोय. इथून आताचा बॉल पुन्हा एकदा फ्लाईट दिली आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे थांबले आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने वळण घेतलंय आणि चेंडू जातोय डीप लॉंगेजच्या दिशेला. हा चौकार पाहतोय. मगाशी मात्र षटकार पाहिला आणि आत्ता चौकार आणि षटकाची होती ती सांगता आणि टोटल स्कोर पाहायला मिळतोय तो 43 धावा.
तीन षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा आल्या धावपळकावरती. अद्याप शेवटचं षटक पाहायला मिळेल. गिरीश पाटील एक लेफ्ट आर्म गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. स्पिन गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मागाची मात्र प्रवीणचं षटक होतं, त्याच्यानंतर विनोद पाटीलने षटक हाताळला आणि आता मात्र गिरीश षटक हाताळलं तर सणा. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर विश्वास रसा. यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता, त्याच्यावरती एक धाव मिळाली आहे आणि वाईड चेक. 1+1 2 धावा मिळतात. 45 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. तर दुसरीकडे पाहिलं तर संदर्भ संघ सुद्धा एक चांगला मजबूत प्रकारचा संघ आहे. खोलवरती फलंदाजी आहे संघाची, त्यामुळे ते 50-55 धावा करणं फार महत्त्वाचं असेल ते या न्यूझीलंड टीमला. जर 55-60 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहील, जेणेकरून रंगत या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. किशोर यावेळेस स्वीट साऊंड समोर क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. पाठ मधून पुन्हा एकदा मोठा पडका खेळायचा होता. चेंडू पॉपिंग क्रीज वरती धावची जी संधी येते, मात्र सशांक गेले होते पाठीवरती, मात्र थोडेसे क्रॉस झाले आणि तोपर्यंत एक धाव मिळवले गेल्या. 50 कंप्लीट. 50 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिल्या विकेटसाठी ज्या हनुमान निजे संघाची सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळतोय आपल्याला 50 धावा विश्वास रसाल आणि किशोर पाटील यांच्या माध्यमातून मात्र ही धावसंख्या उभी केली जातोय. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गिरीश पाटील मानपाडा एन कडून आताचा बॉल पुढे निघाले, स्टप आउट होऊन खेळले. डीप मध्ये प्रवीण आहेत, एक धाव कंप्लीट केली आणि किशोरची मात्र चांगली रनिंग पाहायला मिळतोय. तोपर्यंत या 2 धावा अंकित केल्या जातात धावपळकावरती. अतिशय जलद गतीने या धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथून पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करता चेंडूला मिडअप मध्ये थोडंसं पंबळ आणि त्याचा फायदा उचलला. पुन्हा एकदा 2 धावा. 54 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. तर मात्र चांगले धावा पार्टनरशिप बेल्ट होत असताना 54 धाब्याची सलामी अद्याप एकही यश मिळाले नाहीये ते मात्र या संदर्भ टीमला. फुलटॉस आणि यावेळेस टायमिंग प्रॉपर आणि सुरेख टाइम होता. चेंडू जाईल, चौकार मिळालाय. प्रवीणने आणि त्यातून दुसरी धाव कंप्लीट करत असताना किशोर पाटील आणि पार्टनरशिप पाहायला मिळतोय. 60 धावेची पार्टनरशिप 4 षटकामध्ये. या 60 धावा कुठल्या गेल्यात त्या मात्र ज्या हनुमान निर्जे संघाच्या बाजूने आणि 61 धावेची गरज असेल ती संदर्भ टीमला.
तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये पाहिलं चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ज्या अनुमान निळजे संघाची एकही फलंदाज बाद झाला नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त निळजे संघाने 7 डावा बनवल्यात आणि 61 धाब्याचं लक्ष्य असेल. 15.00 ची सरासरी प्रति षटकामागे ठेवावी लागेल. ती मानव 11 संदप या संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. सामना जसं सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे करण काळन. थँक्यू जगदीश पाटील. उपस्थित सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाड आयोजित नगरसेविका चषक 2021 हे पर्व तुमच्या समोर. सन्मान्य नगरसेविका सौभाग्यवती दमयंतीजी बुधाजी वजे यांच्या नावाने ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. सुरू असलेला सामना तुमच्या समोर द्वितीय फेरीमधला द्वितीय स्वर्गीय मानव पाटील 11 संदपच्या अगेन्स्ट चंदुमान निळजे मध्ये 61चा टार्गेट. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. विश ऑल द बेस्ट. फुल टॉस ऑन साइडला स्लॉक स्वीपचा हा नजराना पेश करता. स्क्वेअर ऑफ द विकेट. टप्पा घेतल्यानंतर हा चेंडू सीमारेषा पार. आगाज दमदार पहिल्या चेंडूवरती चौकार. रॉयल हॉटेलचे सन्माननीय प्रोप्रायटर संतोषजी वचे दादांना विनंती करेन आपण यायचं आहे व्यासपीठावरती. फ्लोर लेनचा चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान त्या ठिकाणी श्रीपत मात्रे होते. 9 सेकंडला फेकी वेगाने करतायत आणि फलंदाज देखील तितक्याच वेगाने पुन्हा एकदा माघारी परतला. जर्सी नंबर 10 सचिन जादू आकडा क्रिकेटच्या जगतामधला 10 नंबरची जर्सी परिधान करून संपूर्ण विश्वाला ज्यांनी आपला बॅट मधून परिचय करून दिला तो सचिन. सध्या सचिन पाटील मानव संदपचे. पहिलं षटक जनार्दन यांना आपण बघतोय. ओ द विकेट. लेग समला चेंडू होता. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धाव घेण्याची संधी नव्हती परंतु अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आणि एकेरी धाव या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं 5 या आकड्यावरती. जनार्दन पुन्हा एकदा तयार आणि आता या वेळेला मिस झाले. सरळ चेंडू त्यांना चेस करून या स्टँड वरती. यू मिस. आय विल डेफिनेटली. पहिला धक्का 5 या आकड्यावरती स्वर्गीय मानव पाटील 11 संदपला. तर पहिला धक्का आता बसलाय 5 या आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय मानव पाटील 11 संदपला. फलंदाज आपण बघतोय नवीन जात असताना मैदानाच्या आतमध्ये विनोद पाटील. बाद झाला तो म्हणजे फलंदाज आपण बघितलं तर मधुकर मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. जनार्दन यांना आपण बघतोय. जनार्दन पाटील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. फिटनेस लेवल तुम्ही बघू शकाल. या गोलंदाजाचं वय वर्ष कमीत कमी माझ्या मते तर 55 वरती ते असतील नक्कीच. एखाद्या तरुणाला लाजवेल इतकं त्यांचं फिटनेस आहे. सॅम मात्रे आपण बघू शकाल. धावसंख्या सध्या 5 आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन सध्या करण्यात येते. इनफिल्डच्या बाहेर डीप मध्ये आपण बघितलं तर काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुंदन यांना आपण बघतोय. फुलर लेंथ हा चेंडू पाठीमागे थर्डमॅन मध्ये मिस झाले फलंदाज. त्यानंतर एससी रक्षक आणि एकेरी धाव नक्कीच या ठिकाणी येते. एका धावेने धाव फलक
जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 6 या आकड्यावरती. लक्ष आपण बघतोय 61चं आहे. 12.25 15.25 आस्किंग रन रेट आहे. पेज होता उडवला ओव्हर टू बॉलर रेड. सरळा चेंडू येतो आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. त्या समोर क्षेत्ररक्षक पाय त्याचा सीमारेषेच्या बाहेर. चेंडू अडवला परंतु एक पाय अगदी सीमारेषेच्या बाहेरच्या बाजूला टाकला आणि अखेर हा चौकार पाहायला मिळतो स्वर्गीय मानव पाटील 11 संदप साडी. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या 10 या आकड्यावरती पुन्हा एकदा तयार होत आहेत गोलंदाज जनार्दन पाटील. अखेरचा चेंडू शिल्लक. सचिनच्या बॅट मधून खालच्या भागाला लागून हा चेंडू पायाच्या साने अडवण्याचा प्रयत्न फसला आणि हा सरळ चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. आणखी एक चौकार येईल. अखेर या पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 15.25 आस्किंग रन रेट आहे आणि धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पॉवर प्ले मध्ये येत आहेत त्या धावा 14. 2 चेंडूंवरती आपण बघितले 2 चौकार. पहिले 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले होते. पहिल्या चेंडूवरती आघात देखील चौकाराने झाला होता. पॉवर प्ले मध्ये एक विकेट देखील पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत सोमनाथ. सोमनाथ पाटील येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये चेंडू शिल्लक 18 गरज 47 धावसंख्येची. 47 रिक्वायर्ड रिमेनिंग 18. तयार होत असणार राऊंड विकेटने पहिला चेंडू घेऊन विनोद साडी. पिचचा डाऊन साईडला उडवलाय. मिस टायमिंग हा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. खूप चांगलं जजमेंट कॅच त्यांनी घेतले. किशोर त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि 14 धावसंख्येवरती दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या सध्या पाहायला मिळते 14 वरती आहे. 14 वरती दुसरा गडी वाहतो. विनोद मिड विकेटला क्लिअर करण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु हा फटका त्या ठिकाणी फसला. हवेमध्ये जास्त काळ चेंडू पाहायला मिळाला. वाऱ्याचा वेग देखील विरुद्ध दिशेने आहे पश्चिमेकडून पूर्वेला आणि हा चेंडू मिड विकेटला त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षक किशोर यांनी हा झेल टिपला. दुसरा धक्का 14 वरती नवीन फलंदाज प्रवीण जे सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला आणि या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे. आता ते 15 या आकड्यावरती. 15 रन्स 15 धावा धावफलकावरती सध्या धावसंख्या. ऑन साईडला पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न होता. फिंगर रोल करत असताना गोलंदाज सोमनाथ टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना चेंडू अँगल अगोदर असे क्रिएट करतात. राऊंड विकेटने उजव्या हाताच्या फलंदाजाला बाहेरच्या बाजूने निघणारा हा चेंडू आउट स्विंग. धावसंख्या स्थगित 15 वरती. चेंडू अजूनही 4 शिल्लक आहेत या षटकामधले. फ्लाइट दिली टॉस केला होता चेंडूला. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी थोडंसं फंबल एका हाताने आता कव्हर करून फेक करतायत. बॅकअप आहे त्या ठिकाणी सहज येते हा चेंडू त्या ठिकाणी यष्टीरक्षक विश्वास रसाळ यांच्या हातामध्ये. धावसंख्या आता 1 या चेंडूवरती मिळते आणि या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलो 16 वरती. 16 रन 16 धावा धावफलकावरती सध्या पाहायला मिळते.
चेंडू अजूनही आपण बघू शकला षटकामध्ये 3 एकंदरीत 15 चेंडू शिल्लक आणि आपण बघितली तर गरज आहे ती धावसंख्येची 45 डावखोऱ्याचा फलंदाज प्रवीण पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये उतरला. स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भच्या अगेन्स्ट जनमान निळजेमध्ये मकर संक्रांत चषक अर्धशतकीय परंपरा असलेलं हे गाव खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती आपण बघितली असलेली स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये 52 वर्षामध्ये पदार्पण केलं या स्पर्धेने. अलॉंग द कार्पेट स्कोअर ऑफ द विकेट हा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती फंबॉल मिसफील्ड उचलून फेक करतात तोपर्यंत सहजरित्या 2 आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 18 वरती 18 रन्स 18 धावा सध्या धावफलकावरती. षटक प्रगती पथावर दुसरं. GTC ही वाहिनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते. यूट्यूब या सोशल ॲपवरती आपण या स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेऊ इच्छिता. ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्या सोबत जुळलेले आहेत आमचा आवाज ऐकतात त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऑर्थोडॉक्स लॉंगरमध्ये हा चेंडू त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होते. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले पुढे 19 वरती. GTCची संपूर्ण टीम ज्यामध्ये कॅमेरामॅन आमचे सुनील शेलके अगदी फर्स्ट फ्लोअरला ते या मॅचचा आनंद घेतात तिथे बसून. आणि त्यानंतर आमचा संवेद प्रथमेश गायकर आहेत एक निष्ठावंत असा हा ऑपरेटर GTCचा आणि त्याचबरोबर सॅम मात्रे. नेहमीच आपण बघितलं असेल सॅम मात्रे जेव्हा जेव्हा आमच्या सोबत असतात तेव्हा तेव्हा नक्कीच क्लायमेट माहोल ते क्रिएट करत असतात. विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. आणखी एक स्वर्गीय मानव पाटील 11 संदपला लागलेला हा तिसरा धक्का. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या क्रीज 19 वरती हे धाव फलक सध्या आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मधला आणि 12 चेंडूंमध्ये गरज आहे ती 42 धावसंख्येची. त्या 25 जानेवारीला एक खुशखबर नक्कीच सर्वांसाठी. ऐतिहासिक कल्याण डोंबिवली या नगरीला जोडणारा पूल पत्री पुलाचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते त्या पुलाचं पत्री पूल जो ऐतिहासिक आणि वैभवशाली असा पूल आपण बघतोय त्याचं मात्र उद्घाटन नक्कीच होईल येत्या 25 जानेवारीला. बारा चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. 19 धावफलकावरती येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये किशोरच्या अगेन्स्ट प्रवीण पाटील. हे कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. आस्किंग रेट वाढत असताना आस्किंग रेट 21.00 असं तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला उचलतात हुकचा फटका गॅप मध्ये सरळ चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अंपायरचा इशारा हा चौकार. तर नक्कीच यानंतर एक प्रेक्षणीय मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एक्झिबिशन मॅच मानपाडा 40+ आणि मानपाडा रेग्युलर मध्ये. आणि या मॅच साठी 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. जो संघ विजयी होईल
त्या संघाला आयोजकांकडून 11,000 रुपयाचं रोख रक्कम 11,000 कॅश प्राइज देण्यात येईल. मानपाडा 40+ संघनायक आहेत संतोषजी वझे आणि मानपाडा रेग्युलरचे संघनायक आहेत विशाल दरे यांच्यामध्ये हा सामना पुढे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. ऑन साईडला चेंडू मिड विकेटमध्ये ज्या ठिकाणी जनार्दन पाटील आहेत. फेक बघू शकाल. स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट करतायत. बॅकअप आहे त्या ठिकाणी. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच 23 या आकड्यावरती 24 माफ करा क्षमस्व. 24 धावा धावफलकावरती. लक्ष 61 आहे या मॅच मध्ये. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. शशांक पाटील स्ट्रायकिंग एंडला. त्यांच्यावरती दारोमदार असेल आता. जबाबदारी असेल. वाऱ्याचा वेग देखील आता पश्चिमेकडून पूर्वेला उजव्या त्याच्या फलंदाजाला थोडंसं बेनिफिट. उचललाय पहिला चेंडू. मिस टायमिंग. फॉलो थ्रो मध्ये किशोर निसटलाय आणि हा झेल देखील जमिनीवरती आदळलं. स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. चेंडू त्यांच्या हातामधून निसटला. विश्वास रसाळचे विकेट किपर आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट होतात. दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 26 या आकड्यावरती. गरज अजूनही आपण बघितली तर आहे ती 35 धावसंख्येची. नऊ चेंडू 35 हे समीकरण या मॅच मध्ये. किशोर तयार. ओव्हर पिच होता ऑफ स्टंपच्या बाहेर. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून काहीसा लांबा चेंडू. मिस झालेत फलंदाज स्ट्रायकिंग एंडचे शशांक पाटील. चेंडू शिल्लक आता 8. गरज 35. समीकरण थोडंसं करून आता महागडं होत असताना स्वर्गीय मानव पाटील 11 संदप साडी तयार होतात. किशोर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड. फुलरले ऑन साईड लावून ड्राईव्ह करतात श्रीपद. मात्र त्या ठिकाणी 9 सेकंडला डायरेक्ट हिट ते हुकलं आणि सिंगल नक्कीच कंप्लीट होतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 40+ क्रिकेट असोसिएशनचे ते ग्रामीणचे उपाध्यक्ष देखील आहेत. निळजेचं सध्या ते प्रतिनिधित्व करतात. एकेरी धावेने धाव फलक 27 वरती. गरज 34. चेंडू शिल्लक आहे ते आता फक्त 7. 34 रिक्वायर्ड रिमेनिंग 7. तयार होत असताना पुन्हा एकदा किशोर प्रवीण पाटीलचा अगेन्स्ट. फुलरलेन दा देखील चेंडू मिडॉनला चेस करत असताना पाठीमागे लॉंगॉनला चेंडू. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल फक्त या ठिकाणी मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. लगेचच फेकी करतात. अखेर अंपायरचा इशारा. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि आता हे समीकरण 33 धावसंख्येची गरज अवघ्या 6 चेंडूंमध्ये हनुमान निळजेच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघासमोर. टॉससाठी मी विनंती करेन जे एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षणीय लढत. मानपाडा 40+ चे संघनायक संतोषजी वझे आणि मानपाडा रेग्युलरचे संघनायक विशाल दरे यांना आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. चला तर टॉस साठी करण भोईर आणि अशोक ठाकूर मध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. रेग्युलरचे करण भोईर संघनायक आहेत आणि 40+ चे अशोकजी ठाकूर संघनायक आहेत. अशी एक्झिबिशन मॅच तुमच्या समोर असेल या मॅच नंतर. सो टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन आपण जा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आदरणीय श्री सोमनाथजी भोईर दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत एक्झिबिशन मॅचचा. एका बाजूला करण भोईर आणि एका बाजूला अशोक ठाकूर. अखेरचा षटक देवीदास बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये मिड विकेटला. या ठिकाणी जनार्दन पाटील नेहमी चांगली भूमिका क्षेत्ररक्षणामधून जनार्दन पाटील यांची ॲज अ बॉलर देखील पहिलं षटक ते निळजेसाठी हाताळत असतात. आणि जेव्हा जेव्हा मी जनार्दन पाटील यांना बघतो फिटनेस लेवल वय वर्ष 55च्या पुढे नक्कीच आहे परंतु स्वतःला मेंटेन केलंय त्यांनी. तर टॉस जिंकलाय तो रेग्युलर मानपाडा रेग्युलरचे संघनायक करण भोईर यांनी आणि त्यांचा डिसिजन आहे तो फिल्डिंग करण्याचा. एक्झिबिशन मॅच तुमच्या समोर असेल मानपाडा 40+ च्या विरोधात मानपाडा रेग्युलर मध्ये. धावसंख्या सध्या 29 वरती. गरज 32 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असताना फक्त 5.
देवीदास पाटील. अपील होते या सिरीज आउट. यस त्यांचं अगदी मधोमध पाहायला मिळाले. प्लम्प फलंदाज बाद. तर चेंडू शिल्लक आहेत आता 4 आणि या 4 चेंडूंमध्ये गरज 32 धावसंख्येचे शशांक पाटील आता माघारी परतलेत. तयार होत्यात पुन्हा एकदा देवीदास. स्टेप आउट झाले होते. बॅकफुटला येत असताना मिस झालेत. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या सध्या पाहायला मिळते ती म्हणजेच स्थगित आहे 29 या आकड्यावरती. आता औपचारिकता शिल्लक या मॅच मधले चेंडू शिल्लक फक्त 3. ऑन साइडला उडवलाय. पार्लरला स्ट्रोक जमिनी समांतर फटका मिड विकेटला. टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा ओलांडतोय. चौकार आलाय. अंतर आता कमी होईल. गरज आहे ती 28 चेंडू शिल्लक 2. दोन चेंडूंची फॉर्मॅलिटीज अजूनही पाहायला मिळते या मॅच मध्ये. तयार होत असताना देवीदास. फुलटॉस आहे बॅटची कडा आणि सरळ हा चेंडू रस्त्यांवरती. आणखी एक यश पाहायला मिळेल त्यांच्या खात्यामध्ये. हे नक्कीच विकेट ऍड केली जाईल. अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक. फॉर्मॅलिटीज तुम्हाला पाहायला मिळतील आता या मॅच मध्ये पूर्ण करत असताना. कारण एका चेंडूमध्ये बनवायचे आहेत ते 28. अंतर किती कमी केलं जाईल. धावा किती असेल विजयासाठी. आणि हा देखील चेंडू सरळ अस्त्यांवरती. क्लीन बोल्ड. आणखी एक धक्का. आणखी एक विकेट देवीदास यांच्या खात्यामध्ये ऍड होईल. अखेर मॅच इथे फिनिश होते आणि स्वर्गीय मानव पाटील संदपला परास्त करत असताना विजयी झालाय तो म्हणजेच संघ जनुमान नील. वेल प्लेड. चला दोन्ही टीम्स मानपाडा 40+ आणि मानपाडा रेग्युलर आपण व्यासपीठाच्या समोर या. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. 16 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येची खेळी केली या मॅच मध्ये. आणि आपण बघतोय स्वर्गीय मानव पाटील संदपला त्यांनी परास्त केलं. आघाडीला येत असताना खूप चांगला परफॉर्मन्स आपण बघितला. विश्वास रसाळ ठरलेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी. 10 चेंडूंमध्ये 26 योगदान त्यांनी दिलं. आणि या मॅच मध्ये देखील आपण बघतोय तर 16 चेंडूमध्ये 33 योगदान त्यांनी या मॅच मध्ये दिलंय. आणि मी विनंती करेन श्री सचिनजी भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रदान करावी ती विश्वास रसाल यांना. खूप चांगला परफॉर्मन्स विश्वास दादांचा राहिला या मॅच मध्ये आणि ते नक्कीच या सामनावीरचा पुरस्कार स्वीकारत असताना 16 चेंडूमध्ये 33 योगदान. एक्झिबिशन